नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 13 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया. मालिनी काकू पारच्या रूममध्ये येतात आणि त्याला म्हणतात, काय रे अजून स्वतःच्याच विचारांमध्ये अडकला आहे. तेव्हा पार्थ लगेच म्हणतो, ते काय आहे ना, माझ्या आईवडिलांना माझ्याकडे लक्ष द्यायला आता वेळ नाही ना. सध्या काव्य जास्त जवळची, माझं मलाच बघावं लागेल. लेक मालिनी काकू म्हणतात, अगं बया, म्हणजे मी काव्याबरोबर बोलते तर तू माझ्याशी बोलणार नाही का? तेव्हा पार्थ म्हणतो, आई तूच सांग आता काव्याला की इथून निघून जा. तेव्हा लगेच मालिनी काकू म्हणतात, मी कशाला सांगू? ती तुझा राग काढण्यासाठी आली रे पार्थ, तुला मनवण्यासाठी आली. तुला खरं सांगू का, मी तर आशाच सोडली होती रे. 16 तारखेला जे झालं त्यानंतर काव्य इथे येणारच नाही, पण ती तरी पण आली ना. काव्य घरात आल्यानंतर असा उत्साह संचारला आहे बघ घरामध्ये. पार्थ, आईवर रुसू नकोस ना रे, असं कानाला हात लावून त्याच्याबरोबर बोलतात. लगेच पार्थ म्हणतो, तू कान धरू नको बरं. मालिनी काकू म्हणतात, अरे खूप मिस करते रे मी तुझं माझ्याशी बोलणं, जीवाचं घरभर मस्ती करणं. तुला नाही आठवण येत जीवाची? तेव्हा थोडा वेळ पार्थ थांबतो आणि म्हणतो, येते ना आठवण तर येते, पण नको त्या आठवणी आधीच हजेरी लावून जातात. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, मग परवा तर तुला खूप आठवण येणार आहे जीवाची. तेव्हा पार्थ म्हणतो, परवा काय आहे? तेव्हा मालिनी काकू म्हणतात, तू स्वतःच आठवण कर काय आहे परवा, मी कशाला सांगू. नंतर मालिनी काकू सांगतात, मकर संक्रांत आहे परवा. आपल्याकडे देशमुख बॉईज किती मस्ती करायची आठवतं ना, तू जीवा युग. हो, पार्थ म्हणतो, आठवतंय ना, तू आणि जीवा लाडू वळायचे, त्याच वेळेला बाबा, मी आणि युग आम्ही पतंग उडवायचो. युग माझी फिरकी धरायचा आणि जेव्हा बाबा हरायला आले की जीवाच्या हातात मांजा देऊन टाकायचे. त्यानंतर पार्थ म्हणतो, जीवाही माझा पतंग काटायचा नाही आणि मीही त्याचं पतंग हवेत उडताना बघत राहायचो. पण परिस्थितीने आता आमच्या बॉन्डिंगचे पतंग असे ओढले की प्रेमाचा मांजा विश्वासाच्या फिरकीतनं सटकलाय. फिरकी खाली पडली आहे आणि आमचे पतंग तसेच हवेत उडत सुटले. आता ते कापलेही जाणार नाही आणि धावत जाऊन धरता येणार नाही. हे बोलताना पार्थ खूप इमोशनल झालेला असतो. त्याच वेळेला मालिनी काकू म्हणतात, हवा शांत झाली ना तर पतंग आपोआप खाली येतं पार. सगळी परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे. तोपर्यंत तुझ्यातला गोडवा संपू देऊ नकोस राजा, प्लीज. त्यानंतर मालिनी काकू तिथून निघून जातात आणि पार्थ म्हणतो, मिस यू टू. तर दुसरीकडे बघायला मिळतं की नंदिनी जीवाला जिन्यातनं खाली ओढत घेऊन येते. या खाली तुम्ही, व्हा बरं बाहेर. तर नंदिनीची आई लगेच म्हणतात, नंदिनी कशी वागते तू जीवाबरोबर? तेव्हा नंदिनी म्हणते, आई काय चाललंय तुझं, माझ्या आई असून सुद्धा तू यांच्या टीममध्ये सामील झाली आहेस. तर जीवा लगेच म्हणतो, अगं तुला अजून जीवाच्या प्रेमाची ताकद कळलीच नाही आहे. आत्ता तर मी फक्त तुझ्या आईलाच माझ्या टीममध्ये सामील केलं आहे, उद्या तुझ्या बाबांना सुद्धा माझ्या टीममध्ये सामील करेल. ते जास्त भडकलेले असताना तेव्हा मी जास्त चार्ज होतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, मग एवढेच चार्ज असतात तर मग लॅपटॉप तुमच्याच हाताला चार्ज करायचं ना. तेव्हा जीवा म्हणतो, आता थोडाफार का होईना चार्ज झाला असेल, आता मी येतो. कोणीतरी पाहुणे आले बघ बरं. इतक्यात गुड्डू कोणाला तरी घेऊन येतो. डिलिव्हरी बॉयला घेऊन आलेला असतो आणि त्याच्या हातात फुलं असतात. तेव्हा नंदिनीची आई म्हणतात, अरे वा, किती फुलं आहे आणि किती छान आहेत, आपल्या बागेतली आहे का? तेव्हा गुड्डू म्हणतो, नाही नाही नाही, आपल्या बागेतली नाही. अरे नंदिनी भाऊजी, हे बघा, ये डिलिव्हरी बॉय फुल घेऊन आलेला आहे. एक बुके तर मला गेटवरच भेटला, ते भाऊजीसाठी भेजा आहे. तो डिलिव्हरी बॉय एक बुके नंदिनीच्या हातात देतो आणि त्याच्यावर एक नोट लिहिलेली असते, जीवांची नंदिनी सोड तुझा राग, जीवांचं खूप आहे प्रेम, त्याच्याशी थोडं तरी नीट वाग. लगेच जीवा म्हणतो, हां. तर नंदिनी म्हणते, जीवांची फॅन अनघा. जीवा लगेच म्हणतो, क्या बात आहे, क्या बात आहे. तर गुड्डू लगेच शिट्टी वाजवणार, तितक्यात नंदिनी रागाने बघते. गुड्डू लगेच शांत बसतो. तर डिलिव्हरी बॉय म्हणतो, अजून काही बुके मी गेटजवळ पण लावले, तसं लोकांनी सांगितलं होतं आणि त्याच्यावर लिहिलं आहे, जीवा नंदिनी, हॅशटॅग नंदिनी ये ना. लगेच जीवा हसतो आणि म्हणतो, काय बोलतो, म्हणजे माझे फॅन माझ्या नावाने बुके पाठवत आहे. मी जे एफर्ट्स घेतोय ते लोकांपर्यंत पोचतंय, याच्यावर विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा गुड्डू लगेच म्हणतो, नंदिनी भाऊजी पण घेतील सिरियसली. तर त्यानंतर नंदिनी लगेच जीवाला बाहेर उसकते आणि दरवाजा बंद करते. त्याच वेळेला फुलं मध्येच अडकतात.
तेव्हा नंदिनीची आई लगेच म्हणतात, अख्खं जग जीवाच्या प्रयत्नांची कदर करते नंदिनी, तू पण कदर कर जरा त्याच्या मेहनतीची. बघ ती फुलं पण आत राहिली आहे, हेच सांगताय तुला. त्यानंतर नंदिनीच्या आई तिथून निघून जाता आणि नंदिनी फुलांकडे बघत राहते. तर दुसरीकडे बघायला मिळतं की काव्या किचनमध्ये बासुंदी करत असते आणि तिथे तो टेडी पण ठेवलेला असतो, बोका. त्या बोक्याला ती सांगत असते, मी बासुंदी करते, तुला पण हवी आहे, उरली तर थोडी तुला पण देईल हां. तितके तिथे रम्या येते. रम्या म्हणते, मन रमवण्यासाठी चांगलंच खेळणं आणलं आहे की. काव्या लगेच म्हणते, हात नाही लावायचा, तसंही खरा पार तुला मिळणारच नाही आहे. तर काय म्हणतेस तू याला, मिस्टर बोका, बोकड्या, त्यालाच पार समजून चालून घे की. किंवा काव्या लगेच म्हणते, बिघडले सिनेमन कॉफी, काही हवं आहे का तुम्हाला, तर मग घ्या आणि निघा. रम्या म्हणते, तुझ्यात हा ओव्हर कॉन्फिडन्स येतो कुठून ग, तो मला थोडा देशील का. तेव्हा काव्या म्हणते, माझा हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर हा काव्या कॉन्फिडन्स आहे, हा कुठे उसना मिळत नाही का. रम्या लगेच म्हणते, रम्या काही उसनं घेतच नाही काव्या, एक तर ती कमावते नाही तर हिसकावते. काव्या लगेच म्हणते, आता तुम्ही काय हिसकावणार आहात. रम्या लगेच म्हणते, मला हिसकावण्याची गरजच नाही पडणार ग, माझं नशीब स्वतःहूनच माझ्या पारड्यात माझं प्रेम टाकणार आहे. तेव्हा काव्या म्हणते, तुझं प्रेम. परत रम्या म्हणते, हो माझं प्रेम, या घरात तू कोणालाही विचार, कोणीही सांगेल. तर काव्या म्हणते, माझा नवरा कोण आहे अख्ख्या जगाला विचारून घे, लग्न झालं आहे रम्या आमचं. तेव्हा रम्या म्हणते, पारच्या आयुष्यात 2 लग्न आहे काव्या. हे ऐकून काव्याला धक्का बसतो. त्यानंतर काव्या लगेच हसायला लागते, अगं रम्या काही कॉमेडी करतेस तू, तू एक काम कर, आपल्या घराच्या बाहेर आहे ना एक पोपट घेऊन बस आणि खुशाल कोणाचे नशीब सांगत बस. तर काव्या त्यानंतर लगेच गुरुजींना फोन करते आणि स्पीकर ऑन ठेवते, म्हणजे काव्याला पण ऐकायला येईल. रम्या म्हणते, तुम्ही मागे म्हणाला होतात की माझं आणि पारचं लग्न होणार. तर तिकडून लगेच गुरुजी बोलतात, हो मी जे सांगतो तेच घडतं, मी जे भाग्येत केलं आहे तसंच तुझ्या आणि पारच्या बाबतीत घडणार. त्यानंतर रम्या धन्यवाद म्हणून फोन ठेवते. तर काव्याला याचा खूप धक्का बसतो. तिथे एक पुस्तक असतं, त्याचे पण पेज लगेच उडायला लागतात आणि गॅसवर दूध ठेवलेलं असतं, दूध पण ओतू जातं. तर दुसरीकडे बघायला मिळतं की नंदिनी फुलं घेऊन तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्याच वेळेला जसं काही जीवाचा आवाज येतो, तुझ्या हातात गुलाब खूप गोड दिसतोय नंदिनी. तर नंदिनी इकडे तिकडे बघते, तिला कोणी दिसत नाही. तुझा माझ्यावरचा राग हळूहळू मावतोय आणि ही रुसूबाईची भूमिका सोड आणि मस्त चकाचक बाईच्या भूमिकेमध्ये ये बरं. तर इकडे तिकडे परत शोधत असते, पण जीवा कुठे दिसत नाही. तेव्हा ती स्वतःच म्हणते, माझा भास आहे का हा. तर त्यावेळेला सिरियलचं टायटल सॉन्ग प्ले केलं आहे. तर दुसरीकडे काव्याचा सीन बघायला मिळतो. तेव्हा रम्या म्हणते, गुरुजींनी सांगितलेल्या भविष्याला परफेक्ट संकेत मिळाला आहे, म्हणजे दूध ओतू गेलं आहे आणि तुला माहिती ना, दूध ओतू जाणं म्हणजे अशुभ संकेत असतो. तेव्हा काव्या लगेच म्हणते, नाही मी असं होऊच देणार नाही. तेव्हा रम्या म्हणते, तुला असं म्हणायचं आहे का गुरुजींची भविष्यवाणी खोटी ठरेल. नंतर ती आठवण करून देते गुरुजींनी काय काय भविष्य केलेले असतात आणि त्या घटना पण सत्य झालेल्या असतात. रम्या ते पण आठवण करून देते, कॉलेजमध्ये असताना गुरुजी तिथे तुला संकेत द्यायला आले होते, पारच्या जीवाला धोका आहे आणि ते पण खरं झालं होतं ना. तेव्हा फायनली तुला आता कळतं आहे की गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार आहे आणि माझं आणि पारचं लग्न होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पार्थ अखंड तुझ्या प्रेमात बुडालेला होता आणि 2025च्या एंडिंगला त्याला तुझा चेहरासुद्धा बघायचा नव्हता. म्हणजे खरं होईल ना, जे गुरुजींनी सांगितलं तेच होणार आहे. तेव्हा तू आता एक काम कर, बॅग पॅक कर आणि निघायची तयारी कर. म्हणजे कसं, तू काही प्रयत्न करशील, परत ते नको आठवणी, ते पुसायला परत वेळ लागेल. काव्या म्हणते, नाही मी असं होऊ देणार नाही आणि ती रडत पण असते. रम्या म्हणते, अगं असं मी नाही म्हणते, युनिवर्सच करणार आहे आणि रम्याच्या हातावर पारच्या नावाची मेहंदी लागणारच. पण काव्या आज जशी नटली ना, तशी माझ्या आणि पारच्या लग्नात पण नट हां, छान दिसते तू, असं म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा काव्या लगेच म्हणते, रडते पण ती, नाही गुरुजींचं भविष्य खरं ठरायला नको, ते जे म्हणताय तसं व्हायला नको. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा व्हिडिओ तयार करत असतो आणि त्याला खूप थंडी वाजलेली असते. नमस्कार मित्रांनो, माझी आज कुल्फी होणार आहे.
न माझ्याकडे शेकोटी आहे न न गमेला. नशिबाची भोग तर भोगावीच लागणार आहे. ती व्हिडिओ नंदिनी पण बघत असते तर तिचा जीव खूप कासावीस होत असतो. ती ब्लँकेट वगैरे काढून ठेवते तर दुसरीकडे काव्या रडत असते. जीवाला फोन करून सांगते, गुरुजींची भविष्यवाणी ऐकली ना, त्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे रे. आणि जीवा पण तिला सांगत असतो, ते रम्याचं काहीच ऐकू नको. त्याच वेळेला पार्थ पण तिथे येतो, तो पण ते बोलणं ऐकतो. जीवा म्हणतो, माझ्या नशिबात नंदिनी आहे आणि तुझ्या नशिबात दादा आहे, तेव्हा जे आहे आपलं ते आपल्याला भेटणारच आहे, तेव्हा तिच्याकडे लक्ष देऊ नको. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.